दरम्यान यावरून पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिले। बोलताना भान ठेवून बोला असं देखील फडणवीस म्हणाले। फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचल्याचं कळतंय। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे। आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, सल्ला मी त्यांना दिला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।